इराण इस्रायल या ठिकाणी सुरू असणाऱ्या युद्धांमुळे कुठेतरी गॅसचा पुरवठा आहे तो कमी प्रमाणामध्ये होतोय। त्यामुळे सध्या घरगुती गॅस जो आहे पुरवला जातोय, मात्र व्यावसायिक ठिकाणी ज्या ठिकाणी गॅस लागतोय त्या ठिकाणी मात्र गॅस आहे तो पुरवला जात नाहीये। सध्याचं हे चित्र सध्या पाहायला मिळतं। त्यामुळे गॅसची टंचाई आहे ती निर्माण झालेली आहे आणि या गॅसच्या टंचाईनंतर जो पर्यायी मार्ग आहे तो म्हणजे कोळशाचा। आणि आपण आता शिवडीतल्या कोळशाच्या खाणीमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी कोळशाची मागणी देखील आहे ते गेल्या 8 ते 10 दिवसापासून ही वाढलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये काय नेमके आहे, कशा पद्धतीने होती ती आता गोडाऊन मध्ये जो साठा उपलब्ध जी मागणी आहे छोटे रेग्युलर कस्टमर सध्या माझ्याकडे जास्त कोळसा हा देणं पण मुश्किल होणार आहे। आणि सध्या जे घरगुती वापरासाठी जे पहिले मिडल मिडल क्लासवाले जे होते ते गॅस यूज करायचे, ते पण आता गॅस संपल्यामुळं आता कोळशावर आले। तर त्यांना पण ते घरगुती गृहिणी असो की पुरुष असो ते सर्व येतात आणि इथं कोळसा घेऊन जातात। त्यांची पण परिस्थिती खूप वाईट आहे। व्यावसायिक बरोबर गृहिणी देखील आहेत त्या कोळसा घेऊन जात आहेत। हो हो आणि पहिले काय याचे सगळे दर होते आणि आता नेमके किती दर आहेत, किती टक्क्यांनी वाढले आहे? पहिले यांचे दर 27-28 रुपये, 29-30 जशी जशी मालाची क्वालिटी असायची तसा तो दर असायचा। पण आता सध्या जी आवक येते 50% आवक झाली, तर त्याच्यामुळं कॉस्ट आहे त्यांची वाढले, दर वाढले। तर त्याच्यामुळं आता हा जो आम्ही सेल करायचो 27 ते 30 रुपयाच्या दरम्यान, तो आता आम्ही हा 35 ते 40च्या दरम्यान सेल करायला लागतो। कारण का आम्हाला जो माल भेटतो तो पण वरचढ दराने माल मिळतो आता सध्या। त्याचा एक फायदा म्हणजे कंपनी घ्यायला लागली असं म्हणावं लागणार आहे। कोळसा जिथून येतोय तिथून खरं तर हे लोक फायदा घेत आहेत असं म्हणायचं। कोण? जे तुम्ही ज्या ठिकाणून घेतायत तिकडचे दर वाढल्यामुळे तुम्हाला हे दर वाढवावे लागलेत। हो हो, त्याच्यामुळेच दर वाढवायला लागलेत। याचा फायदा जे पहिले सेलर होते तिकडचे जे ठेकेदार, ते ज्या दराने पहिले माल पाठवायचे त्यांनीच आता कमीत कमी 4 ते 5 रुपये दर वाढवून टाकला। तर 4 ते 5 रुपये इथं तिकडून जो 30 रुपये 29 पर्यंत यायचा तो आता 35 रुपयाला इथंच यायला लागलो। त्याच्यामुळे सेल हा 35 ते 40च्या दरम्यान आता सेल करायला लागतोय। प्रामुख्याने तुम्ही सांगितलं की हॉटेलवाले विशेष करून जास्त येतात, त्याबरोबर आहे हो, त्यामुळे कॅटरिंग। त्यांचे त्या लोकांची आवक वाढली का, मागणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते का? त्यांची पण मागणी वाढली आहे, पण सध्या काय पुरवठा आम्ही जास्त करू शकत नाही। आता कॅटरिंगवाले पण ते आम्हाला मागतात, डिमांड करतात की आम्हाला कोळसा हवा आहे म्हणून। पण आता सध्या आम्ही कारण का याच्या गोडाऊनमध्ये साठा मेन उपलब्ध जास्त नाही, तर त्याच्यामुळं जो 100% जायचा त्याच्यामध्ये 30% 40% आम्ही त्यांचं पण काम चालतं। आम्ही पण सगळ्यांना म्हणजे सहकार्य करतो। कोणाला काय प्रॉब्लेम न होता कामा आम्ही सगळं जेवढं सहकार्य होऊ शकतं तेवढं आम्ही सहकार्य करतो। कारागृह आहेत त्यांना 70% खरं तर गॅस देण्यात यावा ही खरं तर नवीन आदेश आहेत ते काढण्यात आलेले आहेत। मात्र तरी देखील आता कोळशाची मागणी देखील त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे। त्यामुळे कोळशाच्या दरांमध्ये देखील आहे ती वाढ झालेली पाहायला मिळते। जे साधारणतः पहिले जे काही कोळसे मिळायचे त्यापेक्षा आताचे जे काही कोळसा मिळतो आणि या कोळशाच्या दरामध्ये 4 ते 5 रुपयाची वाढ झालेली आहे। त्यामुळे आगामी काळात अशीच जर परिस्थिती राहिली तर कोळशाचा साठा देखील जेवढा पाहिजे तेवढा साठा देखील उपलब्ध नसल्याचं आता सांगण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितसह गणेश कोडे, साम टीव्ही मराठी, मुंबई।